तर स्वयंपाक लागले मी करायला चुलीवरती आणि आता वांग लागले फोडणी टाकायला. तर जास्त काय मसाला वगैरे ना तेलाला थोड्या मसाल्यात करायचं आणि चपात्या वगैरे करून घेतले. चपात्या झाल्यात आपल्या तयार आणि भरलेलं वांग घेतणार आहे. सगळा मसाला पण टाकला आणि वांगी तर आज चुलीवर वांगी आणि चपात्या केल्यात आणि भात आणि कढी करायची ती आता गॅसवर करायचं. तर म्हणलं चुलीवर वांग छान लागते ना चुलीवरच त्यामुळे म्हणलं चुलीवर वांग करू. तर मंद आचेवर होते आता झाकून ठेवलं. चपात्या अगोदर केल्या होत्या आणि भाजी काय करावी होतं भाजीला भरपूर तरी पण काय करायचं करतोय असलं तरी नसलं तरी मग वांग करायचं ठरलं. तर दिदी तो तयारी करून माझ्या चपात्या होईपर्यंत वांग्याच्या तर भाजी फोडणी टाकली. चपात्या तर झाल्यात अंधार पडत आला आता मग अशी उजेड होता चपात्या होईपर्यंत पडल्या. आणि आणून आज बर्थडेचा ड्रेस काकून तिच्या दिलेला तो घातलाय. तर आंघोळ वगैरे घातली तिला फ्रेश झाली आता ती आज ड्रेस घातलाय तिला घातलं म्हणलं तिला नवीन ड्रेस कुठलं घालायचं म्हणजे नको वाटतं जबरदस्तीनं आज घाल घाल करून घातलंय है की नाही. नको म्हणतो ती हात गरम मला व्हायला लागले खूप म्हणलं असू देत का दुपार नंतर घातला. मग सकाळी जरा घातला परत काढला परत दुपारी 4-5 वाजता फ्रेश झाली आणि हातपाय तुझं तोंडून नंतर मग घातला तिला ड्रेस. आणि काल दगदग झाली 2-3दा बाजारात पण गेलो 2दा गेलो म्हणजे सकाळी लागणार होतं तेवढंच आणलं. सकाळी गेलो गर्दी म्हणजे बाजार जास्त भरलेलाच नव्हता मग तो लागणार होतं तेवढं साहित्य आणलं. तर संध्याकाळी रोज लागतंच की भाजीला परत ती आणायला गेलो. परत ती पावभाजी परत भांडी एवढी पडली की रात्री सगळी भांडी घासून झोपले. भांडी मध्ये नको ठेवून झोपायला परत नको वाटतं ते सकाळी. सकाळी तर कुठं लगेच ऊन पण चालू होतंय मग घासली रात्रीच. त्यामुळे सकाळपासून काय शूटच केलं नाही. थोडस मन असं कस तरीच होतं नाराज झाल्यासारखं. तरी मी म्हंटल काल एवढा वाढदिवस झाला ना आज असं का वाटायला लागले. तर अक्षुला तुला कुठल्या विषयाला होते का? मला नव्हते ते दुसऱ्यांना होते. दुसऱ्याला होते का? तर म्हणजे अक्षु शाळेत आहे ना त्या तिथले म्हणजे खूप छान सर ते म्हणजे मी काय त्यांना भेटले नव्हते कधी माझ्या त्यांची काय ओळख नाही पण सगळ्यांकडून ते ऐकून असं छान होते म्हणजे ऐकायचे ना की सर खूप चांगले आहेत ते. आणि अचानक की नाही त्यांना अटॅक आला आणि ते वारले सर. तर खूप वाईट वाटलं आणि थोडस म्हणजे बरे म्हणजे त्यांची आणि माझी काय ओळख नाही काय नाही फक्त असं अक्षूकडून हे खूप छान आहेत ते सर. मुलींचे लय लाड करायचे म्हणजे मुलींना कधी असं मारणार नाहीत मुलांना मारायचे मुलींना कधी मारत नव्हते लाड करणार कडक पण होते तेवढेच. तर खूप वाईट वाटलं आणि इतकं म्हणजे जास्त वय पण नव्हतं त्यांचा अटॅक आला वाटतं. तर मेसेज मोबाईल वरती येतय की तर कोणी असं ठेवलेलं ते बघून शॉकच झाली. मी तर म्हणलं बाई म्हणजे अचानक कसं आणि आपण आपल्याला जी माणसं आवडतात तीच देवाला सुद्धा आवडतात असं वाटलं. म्हणजे बघा की म्हणजे वय पण नाही त्यांचं काय नाही. शिक्षक एवढे चांगले सगळ्या मुलांच्या आवडते आणि शिक्षक ते 8वी 9वी 10वी होते काय ते बारक्यांनाच होते शिकवायला. लहानांनाच होते का? 5वी ते 7वी वगैरे पर्यंत. कुठला विषय होता त्यांचा? इंग्लिश समाजशास्त्र. होय. तर ढोले सर म्हणून ना तर असं लय वाईट वाटलं म्हणजे ओळख नव्हती तर सुद्धा वाईट वाटलं मला. त्यामुळे आज सकाळपासून म्हणजे तसं काय मला ती काय माहित नव्हतं पण आज सकाळपासून शूटच करू वाटलं नव्हतं केलंच नव्हतं. आणि आता म्हणलं दुपारपासून करू तोपर्यंत ती कळालं. तर चांगली माणसं देव सुद्धा पृथ्वीवर ठेवत नाही लवकर हे करतो असं म्हणजे झालं. खरं तर देवाला सुद्धा चांगली लोक आवडतात. तर आता चाललंय स्वयंपाक. आता चपाती भाजी करावी आणूच बघा कसं चाललंय नोकरीसाठी. आणि म्हणजे ग्रुपवर पण आलं होतं स्वामी समर्थांचा ग्रुप आहे ना त्यावर पण आलं होतं. तर ते कायम ना समर्थांचे फोटो टाकायचे वाटतं ते टाकत होते काय मला माहित नव्हतं
परत खाली आलो होतो की समर्थांचे रोज ते फोटो सर टाकत होते आणि असं असं झालं म्हणून ते आलो होतो. त्यामुळे ग्रुपवर सुद्धा भरपूर श्रद्धांजली सगळ्यांनी टाकलेलं होतं. मग तोपर्यंत स्टेटस पण कुणी कुणी ठेवले होते ते पण बघितलं आणि म्हणजे समजलं मला असं झालं. रेट आपली भाजी वांग्याची मस्त अशी तयार झाली. तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली मी चिरून. तर नानूला काकूंनी काल बर्थडेला ना खेळणं दिलं, तर त्याच मी असं काहीतरी गाडी बनवली. तर हे असं बनवायचं होतं मला, पण हे ना म्हणून मी हे असं काहीतरी बनवलं. ते बऱ्यापैकी सेम आहे आणि ते पंखा खरं ह्याच्यात नाहीये, तरी पण मी लावलाय आणि खाली झाकण पण लावलेत एक्स्ट्रा. ते पाय पण काय नाहीये लावायचं, तरी पण मी लावलंय असं. ह्याचे सर्व चित्र आहेत कसं तयार करायचं. पण ना ह्याच्यात हे पण एक दिवस बनवायला तर नाही बघितलं नाही, हे ट्राय केलं, हे पण नीट बनवलेत नाही. हे काय नाही, हे पण ट्राय केलं, ह्याच्यात कमी पडतात. हे असं वर जात नाही, बाकी सगळे येते. इथं पण सगळे येते, इथं येत नाही, कमी पडते. काय काय असे इतकी कमी पडतात त्यात. तर कशी झाली अनुची गाडी, तर मी बनवली. अनुला पण ना हे सोडून असं दुसरंच काय 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 नीट बनवलेलं, खूप छान बनवलेलं. त्याचा पण काय नाही व्हिडिओ घेतला. तर आता अनु आल्यावर बाहेर गेली जरा अनु, तर आल्यावर आता अनुला बनवायला लावायचं आणि मग त्याचा व्हिडिओ करायचा. मग तुम्हाला दाखवते अनु पण कशी छान छान बनवते ती. तर ना कढी झाली आपली तयार, मस्त अशी कोथिंबीर वगैरे टाकून फोडणी दिली. नव्हतं काय पण बघितलं, काय अनु काढून ठेवलं तर बघितलं बसलाच. काय सकाळी अनुला खोलून दिलं सगळं, तरी कसं तर बसवलंय मी. थांब द्यायचं. थांब आता परत अजून द्यायची, थांब. आणि परत चला हे असं पहिला हे बस हे ठेवलं, हे असं जोडलं, हे बसवलं, मग हे जोडलं, इथं बसवलं आणि ते हे अशी सप्पी जागा राहिली, मग ते आत ठेवलं आणि ह्याच्यावर काढलं बसवलं. अनुला अजून काढून द्यायचं, ते असंच ठेवायचं. आता इथे माझ्याकडेच काम असणार काही, मला तर कळलं कसं त्याच्यात ठेवायचं. आता माझ्याकडेच काम घेणार आहे ठेवायचं मी. तरी बघा नीट छान बसते, मला वाटलं बसत नाही काय, म्हणलं त्यांनी कसं बसवतात आणि आज बसलाच, पण असं बसवलं मी. तर पप्पाचे ना मित्राने नाना काका बनवले त्यांना, त्यांच्या घरी पप्पा मोबाईलच्या कामासाठी जरा गेले होते. त्यांनी हे आंबे दिलेत, त्यांनी भरपूर असे आंबे दिलेत. माझा वास पण खूप छान असा येतो, वास खूप छान येणार. कच्चा आहे, थांब. जरा थोडं पिकू दे मग खा. काय तर छान असे आंबे मिळाले, एकदम ऑर्गॅनिक. तर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले, म्हणजे कुठले काय रसायन वगैरे फवारलेले नसते, म्हणजे कार्पेटनं जे पिकवतात ते नाही असं. तर वास मस्त येतोय बर का. थोडेसे म्हणजे कच्चे थोडं अजून काही पिकलेले नाहीयेत, पिकतील उद्या परवा. तर ह्यांनी गेले होते वाटतं काय तर मोबाईलचं काम असं यांचं असतंय जाणं येणं. तर गेले किती आंबे परवा पण दिले होते, त्यावेळेला थोडे थोडे कच्चे होते, आता थोडस पिकत आलेले त्यामुळे दिलेत भरपूर असे. अनु आता मागायला लागले चिरून, पण अजून पिकले नाहीत. उद्या खा तो. हा कोणी दिलेत ग? हा नाना काकांनी दिलेत ना. तर परत आता उद्या खा, उद्या परवा पिकते. दोन बघू, एखादा पिकलेला असतात तर तुला. चला आता जेवण करायचे, आलेत आत्ताच त्यांनी आलेत. एवढं चोपडीत पाऊस झाला काय? विजा इकडं व्हायला लागल्या. हा काल झालाय वाटतं चोपडीत भरपूर पाऊस, आणि आज लाईट पण आली ना. लाईट मग लाईट आज चोपडीत नव्हती, परत आली वाटतं. दुकानातली लाईटच नव्हती. आणि आता इथे एवढं म्हणजे इथं एवढं गरम व्हायला लागले, आज विजा व्हायला लागल्यात, पण पाऊस येते ना आता काय माहिती. पाऊस तर काय जास्त हेच होणार झालाय. आणि आता चला जेवण वगैरे आम्ही करून घेतो. या सगळे जेवायला. पप्पाला असं वाढून दिले, तरी या सगळे तुम्ही जेवायला. मी अशी किती बघा गाडी शेका सपाचा कोणाकाचा खिने ठेवायच्यात
उद्या खाणार आहे मी. हॅलो याला दाखवते तुम्हाला गाडी जावं बघा. चल काय नाही भीतर आहे. वार खूप छान सुटले. एक मिनिट दाखवते. तर इथे टेरेसवर खूप छान असं वातावरण झालंय. वारं पण खूप छान सुटले. आणि इथे बघा इथे कांदा घातलेला सगळा. अगं काय आणलंच नाही की. एक अगं बाई असं दे चाळीतनं गोळा करून मी काय आणायचंच लक्षात नाही राहिली. इकडे बघ कांदा सगळा यायला कसलं भारी दिसते सगळे. तिकडे लाइटिंग वगैरे तिथे काहीतरी आहे वर आकाशात ग्रीन ग्रीन दिसते. खूप छान वारं सुटले सगळीकडे अशा लाइटिंग. आता इथंच आम्ही टेरेसवर आहे. आता खाली जायचं आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. करायला अजिबात विसरू नका. लवकर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री सर्वांना. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. नक्की सांगा सप्ताचा कोणता मला शुभरात्री भेटू पुढच्या भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. तर हे बघा ते हे सर आहेत तर ना हृदयविकारचा अटॅक त्यांना ना आला होता आणि त्यामुळं अचानक म्हणजे झालं तसं. आणि त्यांना एक छोटीशी ना लहान मुलगी आहे. तर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.